नमस्कार मंडळी. दिवाळी झाली की महाराष्ट्रात विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष ताकद वापरतोय, ताकदीने काम करतोय. आपले आमदार कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यामध्ये टक्कर होणार आहे. यांच्यामध्ये मुख्य रंगत लढत होणार आहे असं चित्र दिसतंय. परंतु वंचित बहुजन आघाडी ही देखील आपली ताकद इथं दाखवणार आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना सोबत घेतलंय. अनेक एससी एसटी ओबीसींच्या संघटनांना सोबत घेऊन ती मैदानात उतरली. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे तिसरी आघाडी. ही तिसरी आघाडी आहे बच्चू कडू, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे. हे तिघं मिळून एकत्रितरित्या तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता याचा फायदा यांना किती होणार आहे, यांची ताकद किती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण जर छत्रपतींचं बघितलं, संभाजीराजेंचं, तर यांचा स्वराज्य पक्ष आहे, जी सामाजिक संघटना होती, आता त्यांनी निवडणुकीत उतरतायत. त्यामुळे ते आता राजकीय पक्ष आपण त्यांना समजू. स्वराज्य पक्षाची काही जिल्ह्यांमध्ये बांधणी आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलं इलेक्शन लढलं नाही. त्यामुळे त्यांची राजकीय ताकद किती ते आतापर्यंत काही समोर आलं नाही. त्यानंतर दुसरा पक्ष जो आहे, जो राजू शेट्टी, यांची जर ताकद बघितली तर कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये थोडे बहुत प्रमाणात आहे, इकडे विदर्भामध्ये अकोला, अमरावती इकडे थोडी बहुत ताकद आहे. आणि बच्चू कडूंची जर मुख्यतः ताकद बघितली तर अमरावती जिल्ह्यात आहे, थोडी बहुत अकोल्यामध्ये आहे, विदर्भात थोडी बहुत ताकद आहे. त्यामुळे या तिघांची जरी एकत्रित मूठ बांधली तरी यांचा खूप काही इम्पॅक्ट पडेल असं चित्र तरी सध्या दिसत नाही. त्यामुळं हे तिघं एकत्रित आल्यामुळे यांनाच फायदा होतोय का हे बघणं महत्वाचं आहे. आता मित्रांनो, एक जर तुम्ही बघितलं, समजा एखाद्या ठिकाणी यांची युती झाली, पूर्ण महाराष्ट्रभर या तिघांनी युती केली, तिसरी आघाडी स्थापन केली. बच्चू कडूंचा आमदार अमरावतीमधून उभा आहे. तिथं जे आपले राजू शेट्टी आहेत यांच्या पक्षाची ताकदच नाही, तर यांचा फायदा काय होणार आहे? संघटनच नाही तर तिथे यांचा फायदा काय होणार आहे? असे अनेक मतदारसंघ आहेत. यांची जर पूर्ण महाराष्ट्रभर युती होती तर समजा एक तिघं 288 मतदारसंघ लढले एकत्रितरित्या, तरी यांची खूप काही इम्पॅक्ट पडेल असं चित्र तरी सध्या दिसत नाही. कारण यांची ताकद काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ही जी तिसरी आघाडी निर्माण होते, ही जी तिसरी आघाडी यांच्या अस्तित्वात येण्याचे प्रयत्न चालू आहेत, याचा खूप काही इम्पॅक्ट पडेल असं तरी सध्या दिसत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की तिसऱ्या आघाडीमुळे कोणाचं नुकसान होईल आणि यांचा स्वतःचा फायदा होईल का? यांचे काही आमदार निवडून येऊ शकतात का? एकवेळेस बच्चू कडूचे 1-2 आमदार निवडून येऊ शकतात, जरी तिसरी आघाडी हो किंवा न हो, कारण त्यांची तेवढी ताकद आहे. त्यामुळे बच्चू कडूचे आमदार निवडून येऊ शकतात. परंतु राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांचे आमदार निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे असंच मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला काय वाटतं की ही तिसरी आघाडी जर निर्माण झाली तर यांचे आमदार निवडून येऊ शकतात का? आणि जर येऊ शकतात तर किती निवडून येऊ शकतात ते देखील कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.